येथे बामसेफचे 39वे अधिवेशन संपन्न। बामसेफच्या 2 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन माजी जिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाले। आपल्या भाषणात सुनील शेळके म्हणाले, येणाऱ्या काळात चळवळी संदर्भात अनेक चित्रपट निर्मिती करणार। ऑक्टोबरमध्ये पॅन्थर व त्यानंतर महापरिनिर्वाण चित्रपट प्रकाशित होणार। वेद नाकारणारे संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि यांच्यासारख्या सर्वच महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय घेवंदे सर, आपल्या संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष संजय मोहिते सर, कविता बडावे मॅडम, भटकर सर, राजेश साळवे सर आणि या ठिकाणी राज्यभरातून आलेले सर्व अधिवेशनासाठी आलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, आजच्या 39व्या बामसेफचं राज्य अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं असं मी या ठिकाणी उद्घाटक या नात्याने जाहीर करतो। या ऐतिहासिक अशा राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेले सर्व बामसेफचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मनपूर्वक बुलढाणेकर या नात्याने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या महामानवांचं राष्ट्र निर्माणामध्ये योगदान आहे, तसंच माझ्या मते बामसेफचं देखील राष्ट्र निर्माणामध्ये येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे। बामसेफचा फार जवळून असा माझा संबंध आलेला आहे, कारण मी तहसीलदार पदावर काम करत असताना माझे मित्र जे बामसेफचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष होते, बहुतेक सगळेजण त्यांना ओळखत असाल, आप्पासाहेब समिंदर यांच्यासोबत मी तहसीलदार या पदावर कार्यरत होतो। तर त्यांनी आवर्जून दिवसभर तहसीलदार पदाचं काम केल्यानंतर माझ्या सर्व सहकारी मित्रांचं, माझ्या पत्नीचं यांचं 15 दिवसाचं सायंकालीन केडर कॅम्प या बुलढाणा शहरामध्ये घेतलेलं आहे। माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यासाठी संघटन, शिस्त, अनुशासन आणि एकूणच चळवळ समजून घेण्यासाठी हा केडर कॅम्प खूप महत्त्वाचा ठरलेला आहे असं मी मानतो। त्यामुळं माझ्या एकूणच प्रवासामध्ये बामसेफचं फार मोठं योगदान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो। एकंदरीत तहसीलदार या पदावर काम करत असतानाच नंतर उपजिल्हाधिकारी या पदावर काम केलं। वयाच्या 46व्या वर्षी मी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन एक उद्योग विश्वामध्ये आणि जे काही अनेक काम आपण प्रशासकीय सेवेच्या चौकटीमध्ये करू शकत नाही त्या उद्देशानं एक नवीन मार्ग निवडला। परंतु प्रशासकीय सेवेमध्ये असताना राजेश साळवे सरांनी सांगितलं की आदरणीय घेवंदे सर या ठिकाणी बसलेले आहेत की आम्हाला विचारांचं बळ देण्याचं काम प्रशासनामध्ये फार मोठ्या प्रमाणात आदरणीय घेवंदे सरांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्यासारखे अनेक तरुण अधिकारी चळवळीमध्ये सक्रिय राहू शकले, मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू शकतो। एकंदरीतच आजचा जो आपला या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे की राष्ट्रीयकरणाचा संदेश, खाजगीकरणाला आळा घालणे म्हणजेच राष्ट्रीयकरणातून लोकशाही राज्य समाजवादाकडे वाटचाल। तर हा विषय केवळ अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही, तर तो लोकशाहीची गुणवत्ता, सामाजिक न्याय, आर्थिक समानता या सगळ्या विषयांशी निगडीत आहे। आताच आपल्याला आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की प्रस्तावनामध्ये की 1991 मध्ये खौजा धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे धोरण आलं। एकूणच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या रेट्यापुढे आणि एकूणच जगामध्ये जो काही साम्राज्यवाद आणि भांडवलदारांचा जो काही रेटा होता, त्यामुळे भारतालाही खौजा धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारावं लागलं। परंतु हे स्वीकारत असताना आपल्या भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये ज्या काही बाबी ठरवून दिल्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला असं वाटतं की जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दस्तऐवज आहे, स्टेट अँड मायनॉरिटी, राज्य आणि अल्पसंख्याक, जो मुळातच शेड्यूल कास्ट फेडरेशनसाठी 1944च्या दरम्यान तो लिहिला गेला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये संविधान समितीची जी उपसमिती होती, मूलभूत हक्क उपसमिती, या समितीपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दस्तऐवज त्या ठिकाणी सादर केला। तर यामागचा मूळ उद्देशच हा होता की येणाऱ्या काळामध्ये आपण राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करणार आहोत हे बाबासाहेबांना माहीत होतं आणि एकूणच जर आपण विचार केला की
बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जे काही अखेरचं भाषण होतं 25 नोव्हेंबर 1949चं, तर मला वाटतं संविधान कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये राबवलं पाहिजे याचा हा एकूणच जाहीरनामा म्हणजे हे भाषण होतं। आणि याच ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आपण राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करत आहोत। लोकशाही म्हणजे आपल्या देशामध्ये फक्त ही मतदानापुरती लोकशाही असं आजपर्यंत लोकांमध्ये बिंबवला गेलेलं आहे। लोकांमध्ये हा समज झालेला आहे की आपण मतदान दिलं, कोणाला तरी निवडून दिलं म्हणजे आपण लोकशाहीचे पालक झालो आणि आपण देशभरामध्ये आपला डंका मिळवतो की आम्ही खूप मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक आहोत। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस ही बाब बाबासाहेबांनी स्पष्ट केली होती की आपण जरी राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करत असलो तरी समाज जीवनामध्ये आपल्या जाती व्यवस्था अस्तित्वात असणार आहे। संसदेमध्ये जरी लोकशाही असली, निवडणुकांमध्ये जरी लोकशाही असली, परंतु दैनंदिन समाज जीवनामध्ये जाती व्यवस्था अस्तित्वात असणार आहे। त्यामुळे आपण जर ही राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर आपण सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केला पाहिजे। आणि माझ्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं वाटतं की सामाजिक लोकशाही म्हणजे काय हे स्वतःच बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा तुमचा जीवनमार्ग झाला पाहिजे। यापूर्वी देखील या तत्वाच्या माध्यमातून मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही देशामध्ये जर जगाच्या तर मानवाचे सर्वोच्च मानवी मूल्य जर कोणते मानले जात असतील तर ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता। पाश्चात्य राष्ट्र जरी प्रगतिशील असले तरी त्यांच्यामध्ये देखील हेच मूल्य जपले जातात। बऱ्याच जणांना असं वाटत होतं की बाबासाहेब हे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये शिकले त्यामुळे हे मूल्य त्यांनी विदेशामधून घेऊन आले असं सगळ्यांचा समज होता। परंतु आपण जर बाबासाहेबांचं ऑक्टोबर 51चं दिल्ली आकाशवाणीवरचं भाषण ऐकलं तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मला ही जी काही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्व कुठून मिळाली असेल तर ते माझे गुरु तथागत गौतम बुद्धाकडून मिळालेले आहे। त्यामुळे आपण हा अभिमान बाळगला पाहिजे की जगाला सर्वोच्च मानवी मूल्य देणारा जर कोणी असेल तर ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध होते। आणि त्यानंतर त्या मूल्यांचं पुनर्स्थापना संविधानाच्या माध्यमातून करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यामुळे आजचा जो काही परिसंवाद आपण या ठिकाणी ठेवलेला आहे हा येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की खाऊजा धोरण ज्यावेळेस लागू झालं, ओबीसी असतील किंवा नव श्रीमंत होणारे SC ST OBC असतील त्यांना या धोरणाचे खूप आकर्षण होतं की आमचा मुलगा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इतका आहे। परंतु आता मला असं वाटतं की ही धुंदी आता अलीकडच्या या 2-4 वर्षात चांगल्या रीतीने उतरलेली आहे। कारण की आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर राज्य समाजवाद आणि समाजवादी उद्योग व्यवसाय आणि याला सारखंच संविधान निर्मात्यांनी त्या ठिकाणी किंमत दिलेली होती। परंतु खाऊजा धोरणामुळे बरंचसं आरक्षण असेल अनेक धोरणं त्या ठिकाणी विस्थापित झाले। त्यानंतर आजच्या या निमित्ताने मी सांगू शकतो की या आपल्या परिसंवादाच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये जनजागृती होईल। यापूर्वी जो काही माझा प्रवास झालेला आहे तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मी वयाच्या 46व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदावर राजीनामा देऊन, परंतु एक नवीन माझ्याकडे विषय आला की ज्या निमित्तानं तुम्ही मला आज उद्घाटन म्हणून बोलवलं आहे की सत्यशोधक चित्रपटाचा निर्माता या नात्यानं, तर आपण जर चळवळीमध्ये काम करतो आपल्या सगळ्यांना चांगल्या रीतीनं माहिती आहे की अर्थसत्ता काय, राज्यसत्ता काय, सांस्कृतिक सत्ता काय। तर मित्रांनो, मी माझा व्यवसाय करत असताना चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याची जर माझी प्रेरणा कोणती असेल तर ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हे मी या ठिकाणी आवर्जून यासाठी सांगतो की नामदेव हटकर यांच्या जीवनावरचा चित्रपट माझ्याकडे आला होता, तोपर्यंत मी चित्रपट सृष्टीची कुठल्याही प्रकारचा माझा संबंध नव्हता। परंतु बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा ज्या नामदेव हटकरांनी चित्रीकरण केली होती तो विषय माझ्याकडे आल्यामुळे मला हा विषय खूप भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटल्यामुळे मी चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो येणाऱ्या वर्षभरामध्ये महापरिनिर्वाण हा चित्रपट आपला रिलीज होणार आहे। त्याच्यानंतर सत्यशोधक चित्रपट बहुतेक तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल की एकूण 76 वर्षानंतर महात्मा फुले यांच्यावर हा चित्रपट आलेला होता की आचार्यांनी जवळपास 54 मध्ये हा चित्रपट काढला होता। त्याचं क्लॅपिंग देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या चित्रपटात दिलं होतं। परंतु एवढ्या मोठ्या महामानवावर चित्रपट येण्यासाठी तब्बल 76 वर्ष लागली आणि आमच्या टीमला माहिती आहे की हा चित्रपट येण्यासाठी किती कष्ट करावं लागले। कारण की महामानवाचे विचार हे मुख्य स्ट्रीमकडे घेऊन जाणं हा तसा विषय नाही आहे। तर यासाठी आपल्या सगळ्यांचं सत्यशोधकसाठी प्रचंड असं सहकार्य आम्हाला मिळालं। त्या ठिकाणी चळवळीतल्या सर्वच
कार्यकर्त्यांनी याला सपोर्ट केला. परंतु आजच्या निमित्तानं मी अजून सांगू शकतो की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये पॅन्थर मुवमेंटवर असणारा मिशन पॅन्थर 1970 हा आपला चित्रपट ऑक्टोबरमध्ये एकूण भारतातल्या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड याला देखील आपण अशाच पद्धतीने सपोर्ट करा. कारण मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे, मी चित्रपट जर बनवणार असेल तर मी फक्त याच विषयाचे चित्रपट बनवणार आहे. कारण बाकी दुसऱ्या चित्रपट करणारे हजारो लोक, हजारो निर्माते, हजारो दिवसात या चित्रपट सक्षम आहेत. त्यामुळं जेवढं काही या निमित्तानं चळवळीसाठी करता येईल ते करत आहे. सरते शेवटी एवढंच सांगतो की 1914 पासून 2014 पासून देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना असं वाटतं की आता चळवळी संपल्या, चळवळी मृत झाल्या. परंतु मी प्रचंड आशावादी आहे. मला माहिती आहे की हा एक वेगळा काळ होता. या काळात कोणतंही काम चळवळीचं थांबलेलं नाही. परंतु चळवळी पण या वेगळ्या विषयाला सध्या ऑब्झर्व करत होतं की अशा प्रकारचं सरकार आल्यावर काय होऊ शकतं हे सगळं उघड्या डोळ्यांना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे सत्य शेवटी एवढंच सांगतो, वामनदादा कर्टक म्हणतात त्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकरवादी जिंकतील भारताची गादी. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.